आज मी दही वडे करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती। ती आता त्याच्यासाठी हे मी सांगते। त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते। दही, चिंचेची चटणी, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, साखर, मीठ हे सगळं सांग। आता पाणी न टाकता ही डाळ बारीक वाटून घ्यायची। पाणी सगळं काढून टाकायचं। घट्टच वाटून घ्यायचं, पण खूप बारीक वाटायचं। डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची अशी। पाणी न टाकता मी ही डाळ वाटलेली आहे, अशीच वाटून घ्यायची। डाळ फिरवून झाली, आता काढून घेते। डाळ आता फिरवून झाली। आता एक आपण चटणी करून घेऊ पुदिन्याची। चिंचेची चटणी मी आधीच केलेली, याची पण मी रेसिपी दिलेली आहे कशी केली। पुदिना घेतला अर्धी वाटी, कोथिंबीर त्यातच टाकायचे अर्धा चमचा जिरे, 1 चमचा साखर, थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची। याची चटणी आपली पुदिन्याची होती। यात आपण बर्फही टाकू शकतो, पण आता बर्फ नाहीये म्हणून मी पाणी टाकते। बर्फामुळे हिरवा कलर छान येतो चटणी। आपली चटणी झालेली आहे। यात टाकणार आहे मी अर्धा चमचा मीठ, दही घेतले मी इथं 400 ग्रॅम, त्यात अर्धा कप साखर टाकणार आणि छान होतं। पण हे मिक्सर मध्ये नाही फिरवायचं, पातळ होतं, मग असंच फेटून घ्यायचं आहे। दही पण आपलं छान फेटून झाले। दही, पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी हे आपलं झालेलं आहे। पीठ एकाच डायरेक्शन मध्ये फेटायचं। आता बघू शकता याचा कलर पिवळा आहे, हे पांढरट दिसेपर्यंत फेटायचं। एका डायरेक्शन मध्ये फेटल्यामुळं वडे एकदम हलके होतात, दही वडे। 5 ते 7 मिनिटं हे पीठ असंच फेटून घ्यायचं, तरच वडे मऊ होतील आणि एकदम छान होतील। इथं जास्त मेहनतीचं काम आहे। एक 5 मिनिट असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्याला। एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात असं पीठ थोडं सोडून बघायचं। असं वर तरंगलं ना, आपलं पीठ एकदम छान फेटलेलं आहे। वडे करण्याआधी एका भांड्यामध्ये आपण कोमट पाणी घ्यायचं, यातच वडे टाकायचे। अर्धा चमचा मीठ टाकायचं त्या पाण्यातच। हिंग, तुम्हाला आवडत असेल तर हिंग टाका, नाही तर नका टाका, थोडासा टाकते। तेल टाका। आता या पिठामध्ये मीठ, जिरे टाकून घ्यायचे, परत मिक्स करून घ्यायचं सगळं। तेल जास्त तापलेलंही नाही पाहिजे, असंच पाहिजे असं तेल। झालं ना, पीठ हलकं झालं की वडे आपोआपच पलटी होतात। पाच मिनिटं पाण्यातच ठेवणार आहे आणि आता हा दाखवते मी तुम्हाला। खूप क्रिस्पी झाले आणि आतून पण एकदम मऊ झालाय, हे बघा। एक 5 मिनिटं ह्या पाण्यात झाकून ठेवणार आणि 5 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते। खूप छान भिजलेले आहेत आपले दही वडे, हे बघा। जास्त पण दाबायचे नाही, नाहीतर ते तुटू शकतात। एकदम मऊ झाले, लुसलुशीत। थोडे दही टाकून घ्यायचे असं।
आता याच्यावर चटणी टाकून घेऊ. चटणी आहे ना जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची. थोडीच टाकायची पुदिन्याची चटणी. टाकून घ्यायची अशी थोडीशी शेवीत, पण छान वाटते. दहीवडे आता हे कसे झालेत मला कमेंट करून सांगा. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. किती सुंदर दिसतात हे दहीवडे, खायला पण आता छान लागतं. थोडीशी लाल मिरची टाकून घेऊ.